जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी, विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे. शिर्डीजवळील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीमध्ये एका भव्य तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून येत्या 23 मे आणि 24 मे 2026 रोजी एका विशेष संरक्षण साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या 2 दिवसीय प्रदर्शनात सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना थेट रॉकेट आणि क्षेपणास्त्रे म्हणजेच मिसाईल्स अत्यंत जवळून पाहता येणार आहेत, जे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. सावळी विहीर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये निबे ग्रुपच्या वतीने हा अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच मोठा प्रकल्प सुरू होत आहे. यामुळे भविष्यात आपला अहिल्यानगर जिल्हा संपूर्ण देशभरात संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे तसेच मोठे उत्पादन केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. आणि यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या कारखान्याविषयी सांगायचं झालं तर इथे सैन्यासाठी लागणाऱ्या 155 मिलीमीटर क्षमतेच्या अत्याधुनिक तोफगोळ्यांचे उत्पादन केले जाणार आहे. या कारखान्याची क्षमता इतकी मोठी आहे की इथे दरवर्षी तब्बल 5 लाख तोफगोळे तयार केले जाऊ शकतात. देशाच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उत्पादनासाठी लागणारे संपूर्ण तंत्रज्ञान आणि कच्चा माल 100% स्वदेशी आहे. म्हणजेच या प्रकल्पात संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या वस्तू तयार होतील. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प अवघ्या 1 वर्षाच्या विक्रमी वेळेत उभारून पूर्ण करण्यात आला आहे. शिर्डी औद्योगिक वसाहतीमधील जवळपास 200 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केले जात आहेत. यामध्ये फक्त तोफगोळेच नाही तर रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, हवेत स्वयंचलित चालणारे ड्रोन आणि विविध प्रकारच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचण्या घेण्यासाठी सुद्धा मोठ्या सुविधा आणि लॅब्स तयार केल्या जात आहेत. या प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमित्त साधून 23 आणि 24 मे रोजी सकाळी 10:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी पूर्णपणे खुले असणार आहे. या प्रदर्शनात देशातील प्रमुख मोठ्या संरक्षण उत्पादन कंपन्यांसोबतच 100 पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आपले स्टॉल लावणार आहेत. यासाठी प्रकल्प स्थळावर खूप मोठी तयारी करण्यात आली असून भव्य स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला सैन्याचा आणि देशाच्या संरक्षणाचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या जिल्ह्यात आधीपासूनच रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के रेंजेस आणि मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे संरक्षण क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळालेले आहे. आता या नवीन कारखान्यामुळे जिल्ह्याच्या या ओळखीला अजून जास्त बळ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजांमधील विद्यार्थी, विज्ञानाची आवड असणारे नागरिक, तरुण आणि महिलांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आजच्या तरुण पिढीला देशाच्या संरक्षण क्षेत्रात नेमके काय चालते, तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या आणि करिअरच्या कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध आहेत हे अगदी जवळून समजून घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी शिर्डीतील या भव्य प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी नक्की घ्यायला हवा.